नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचा आहे गाजरचा हलवा. गाजरामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन आणि आपल्या शरीरासाठी, डोळ्यासाठी, केसांसाठी खूप फायदेशीर आहे. गाजरामध्ये वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताकद आहे. रोज जरी तुम्ही गाजराचा ज्यूस प्यायले तर डोळ्याची रोशनी आणि आपल्या त्वचेची नितळ होते. आता गाजराचा हलवा बनवायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी 2 किलो गाजर घातलेले आहे. गाजर घेऊन स्वच्छ धुतले, वरची थोडीशी साल काढली आणि किसून घेतलेले आहे. लाल सरस असे गाजर आहे. आपला हलवाही तसाच होणार आहे. अजिबात कलर वगैरे काही घालायचा नाही, तरीसुद्धा कलर आपला छानच येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यासाठी घेतलेला आहे कुकर. एका शिट्टीत आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे. कुकर गरम झाला आहे का आपण एक पळीभर तूप घातलेलं आहे. ते सुद्धा साजूक तूप घातलेलं आहे. 2 किलो गाजराचा किस आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान तूप सगळीकडे लागेल असं परतून घ्यायचं आहे. गाजराचा किस थोडं थोडं घालायचं आहे आणि परतायचं आहे. एकदम हलवता येणार नाही, म्हणून थोडं थोडं हलवून मग सगळं किस घालून कुकरमध्ये घ्यायचं आहे. वर खाली करून हलवून घ्या, म्हणजे तूप सगळीकडे लागेल. आणि मैत्रिणींनो, साजूक तूप घातलं तर स्वाद अगदी अप्रतिम येतो. नसलं तरी तुमच्याकडे जे असेल ते सुद्धा घालू शकतो. गाजरामध्ये खूप सारं विटॅमिन आहे, म्हणून आपल्या डोळ्यांच्या रोशनीसाठी तर खूपच फायदेशीर आहे. गाजराचा हलवा नक्की करून खा, म्हणजे फायदा तर होतोच आणि मुलांनाही खूप आवडतो. त्यासाठी 1 वाटी मावा घेतलेला आहे, म्हणजे खवा. आणि हा खवा कसा आहे, तो घरच्याच दुधापासून बनवलेला आहे. बनवून ठेवला होता, बाहेरून आणलेला नाही. 1 वाटी मावा पुरेसा आहे. आणि आपल्याला दूधसुद्धा ज्या वाटीने मावा घेतलेला आहे तेवढंच घालायचं आहे. जास्त दूधसुद्धा घालायचं नाही, तरीसुद्धा दाणेदार आपला हलवा तयार होतो. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. दूध आणि मावा व्यवस्थित आपल्या गाजराच्या किसमध्ये. आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 1 शिट्टी करायची आहे. अजिबात हलवत बसायचं नाही, शिजला का बघत राहायचं नाही. एका शिट्टीमध्ये आपला गाजराचा हलवा तयार होतो. शिट्टी झालेली आहे आणि थंड थोडं झालं का उघडून घ्यायचं आहे. आपले गाजराचा किस छान शिजून झालेला आहे. हलवून पाहायचं आहे, पहा. आणि थोडंसं गाजराने पाणीसुद्धा सोडलेलं आहे आणि दुधाचं सुद्धा आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे काही जिन्नस घातल्यात त्या तुम्हाला कळेल. 1 वाटी फक्त दुधापासून आपण बनवलेला हलवा अगदी दाणेदार आणि कलरबाज, खायला एकदम ज्युसी, जिभेवर ठेवताच चव रेंगाळत राहील दिवसभर, जर तुम्ही हा हलवा एकदा खाल्ला तर. आता त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या साखर घालून घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असलं गोड जास्त तर थोडी जास्त घालू शकता, नाहीतर एवढी पुरेशी आहे. आता मिक्स करून घ्यायची आहे साखर. आणि साखरेचंही थोडं आता पाणी सुटणार आहे. 4 चमचेभर आपल्याला घालायचे आहे दूध पावडर, म्हणजे मिल्क पावडर. त्याकरता आपण दूध थोडंच घातलं होतं, मिल्क पावडर घालायची होती म्हणून. कारण मिल्क पावडरने हलव्याला छान दाणेदारपणा येतो
आणि जिभेवर ठेवलं तर अगदी ज्युसी असा हलवा लागतो. क्रीमी म्हणतात त्या टाईप. आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला फक्त थोडासा फास्ट गॅस ठेवून आटून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हलवा हलवत राहायची गरज नाही. एका शिट्टीमध्ये पहा आपला दाणेदार हलवा तयार झालेला आहे. पण आपल्याला अजूनही काही पदार्थ घालायचे आहेत. ते म्हणजे घालायचं आहे आपल्याला वेलची पावडर, जायफळ पावडर. तुमच्याकडे जायफळ पावडर नसली तरीसुद्धा चालेल. वेलची पावडरनी सुद्धा तेवढाच छान सुगंध येतो. आता 2 चमचेभर मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वेलची पावडर जास्त आहे, जायफळ थोडं आहे. आता हलवून घ्यायचं आहे आणि गाजरचा हलवा कसा तयार पूर्ण होईल ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घालून. ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत बदाम आणि काजू. तुम्हाला जर घालायचे असले तर मनुके घालू शकता, चारोळी घालू शकता किंवा पिस्ताही घालू शकता. आता सगळं घातल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ अजून गॅसवर ठेवायचं आहे. आपल्या जेव्हा हलव्याला तूप सुटेल त्यावेळेस म्हणायचं आपला हलवा रेडी झालेला आहे. पहा मैत्रीण, तुम्हाला असा हलवा आवडला तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. पहा आपल्या हलव्याने तूपही सोडलं होतं आणि छान दाणेदार झालेला आहे आणि कलरही भारी आलेला आहे. नक्की करून पहा एका शिट्टीमध्ये गाजरचा हलवा आणि आवडला तर कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की आपलं घरचं चॅनल असल्यागत कमेंट करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपी.